तर आता आपण ही दृश्य बघतोय। महादेव मुंडे यांच्या घरी सुप्रिया सुळे पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या पत्नीसोबत त्या संवाद साधतायत, त्यांचं सांत्वन करतायत। महादेव मुंडे यांची देखील हत्या करण्यात आलेली होती आणि याच संदर्भात या महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला जातोय आणि आज सुप्रिया सुळे या देखील महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले। सुप्रिया सुळे यांच्याकडून परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जातंय, त्यांची सांत्वनपर भेट घेतली जाते। सुप्रिया सुळे या बीड दौऱ्यावर आहेत। सकाळीच त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि आता त्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत। महादेव मुंडे यांच्या पत्नीसोबत त्या संवाद साधतात। महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी त्यांच्या पत्नीने केलेली होती। त्यामुळे या मागणी संदर्भात त्या सुप्रिया सुळेंना काही माहिती देणार का हे देखील बघावं लागेल। जरा एक मिनिट बोलू नका, बोलतायत ना त्या, तुम्ही शांत बसा ना यार। माऊलीला बोलू द्या शांत। पोलीस सगळे तुम्ही प्लीज खाली जाऊ। थँक्यू। नाही ते बाकीचे थोडंसं मागचे नाही ना, म्हणजे कार्यकर्त्यांना जाणवेल। सगळे 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 जाऊ दे खाली, पोलीस सगळे जाऊ दे खाली। थँक्यू। तुम्ही पण जाऊ खाली। सगळे पोलीस वाले जाऊ दे खाली, कार्यकर्ते घरातले त्यांची फॅमिली राहू दे। नाही नाही, त्यांची फॅमिली राहू दे। थँक्यू। काहीच नाही आम्हाला, काहीच नाही त्याच्याबरोबर। नंतर सगळे शांत झाले, ज्याचे ह्याच्यामध्ये झाले। म्हणलं सगळे शांत कसं काय बसला तुम्ही? माझं काय म्हणतं, लेकरांचं काय म्हणतं, मला जायचं म्हणलं आता पुढे मी गेले तर मला काय म्हणजे कलमा बदलल्या, कलमा बदलल्या म्हणजे आता काहीच जे होईल ते 3च महिन्यात तुम्हाला न्याय होता म्हणजे। शांत बसा बरं। अरे सांत्वन करायचं आल्या तर गर्दा नका करू, बोलू नका, त्यांचं ऐकून तरी बोलू द्या। असं वाटतं की मग कलमा बदलल्यानं कुठं इतकी निर्गुण हत्या झाली, आरोपी झाकले जाईल का? इतका काय दोष होता काय माझ्या नवऱ्याचा? मला हेच जाणून घ्यायचंय की माझा नवरा राजकारणी नव्हता, राजकारणी म्हणलं तहसीलच्या ग्राउंड, तहसीलचं ग्राउंड आहे नाही वैद्यनाथ हे कॉलेजच्या समोर, इथं तिथं झाला एक प्रकार। ते पण आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं। म्हणजे शनिवारी संध्याकाळी मर्डर झाला। मग पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान गाडी नेली त्यांची, त्या स्टॉपवर गाडी होती त्यांची 2 व्हीलर। ती गाडी पोलिसांनी नेली, त्यांना पुन्हा फोन केला की इथं गाडी पडली घेऊन जा, आणि पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला। मग त्याच्यात माझं आधार कार्ड, माझ्या सासऱ्याचं आधार कार्ड, सगळे आमच्या बँकेचे पासबुक सगळे असताना, गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली, असे कागदपत्र। रात्रभर ते तिथंच बॉडी पडून त्यांनी गाडी घेऊन गेली। रात्रभर मिसिंगचं म्हणजे ते त्यांचा टायमिंग होता शुक्रवारी आम्ही संध्याकाळी तुळजापूर देवी बनवलेली होती इथं। मग शुक्रवारी संध्याकाळी आम्ही 10 वाजता देवी बघून आला, नंतर ते बिछा करत होते ना, म्हणजे माझी बिशी जाणार। मग शुक्रवारी संध्याकाळी ते 1 वाजता आली होती, जे मी झोपीच्याच ह्याच्यात होते। मग 1 वाजता आली, मग आज त्यांचा टायमिंगच होता 1, 2। अच्छा, म्हणजे तुम्हाला उशीर झाला तर काळजी वाटली? काळजी वाटली नाही, कारण हे कोणत्या वांद्यात नव्हते ना, असं कुणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात। मग मला काळजीच वाटली नाही, म्हणजे येते तुळजापूरला जायचं घडली होती, म्हणलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असते एखाद वेळी। मग मी ह्याच्यात राहिली। तुम्हाला सकाळी पहाटे मग 3 वाजताची वाला शनिवारी, आणि माझ्या घरची कॅमेरे लावली, कॅमेऱ्यात घरं लावते, कॅमेरे ऑन केले तर मला दिसलीच नाही। तिथून पुढं मी बेचैनच झाली, मला झोपच लागली नाही तिथून पुढं। आणि मग सकाळी उठले, सडा केला, सगळं माझं आवरलं काम। म्हणलं आता येतील पीठ कणिक मळून, आता आलेलं जेवायचं, त्यांना जेवाय टायमाला लागायचं। मग कणिक मळलं तर तितक्यात तो पाहुणा पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला। म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना, पॅन कार्ड असताना, पूर्ण माहिती असताना भोपल्याचा आहे म्हणून, भोपल्याच्या सरपंचाला न फोन लावता त्यांनी सतीशलाच कसं काय फोन लावला? म्हणजे त्या पोलिसांना पूर्ण माहिती की सतीशचा मेव नाही। मग त्यांना हे कसं माहिती झालं की सतीशच मेव नाही, ह्याचाच बॉडी म्हणून? डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सकाळी, पोलिसांना सापडली पहिल्या स्टार्टिंगला बी। गाडी बी पोलिसांनीच नेली, बॉडी बी पोलिसांना सापडली, आणि आम्हाला सांगितलं बी पोलिसांनीच। मला तर 10 वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं की अशा असं झाले म्हणून प्रकार। मग 10 वाजता सगळे फॅमिली मेंबर यायल्याच्या नंतर
मी म्हणलं तुम्ही काय आला तर म्हणजे तुळजापूरकडे ऍक्सिडेंट झाला आणि तिकडून आणायला म्हणजे पाय मोडलाय असं काही मला सांगितलं. तरी पण मी लेकरांना म्हणलं चहा बिस्किट द्या म्हणलं, मग गेले तर आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं, इथं काय करायचं आपल्याला. तरी नाही म्हणजे मग आमचे कनेरवाडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले. मग ते आले म्हणजे ताई काय झालं. मी म्हणलं काहीच नाही, रात्री काय झालं, भाऊजी कवा आलते. आणि मी म्हणलं काहीच नाही म्हणलं. मला तर हसून गेलेला माणूस आता असं डायरेक्ट कनेरहून हत्या होईल कळतंय का आपल्याला. मग मी म्हणलं काहीच नाही म्हणलं, तुळजापूरला जायचं म्हणजे ही म्हणायलेत की आणायलेत म्हणून. मग ते टचकन रडले. ते जे पोलीस होते रिटायर झालेले ते रडले की मग मी सगळ्यांनाच म्हणजे तुम्हीच माझ्या कामाचे नाही म्हणलं. मी सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं काहीतरी झालं मला सांगा म्हणलं, सांगाच म्हणलं माझ्या नवऱ्याचं काय झालंय ते. मग तरी पण कोणीच म्हणे ना. मग ती माझी चुलत बहीण आली म्हणजे तुझं लय वाटोळं झालं म्हणजे वाटोळं झालं म्हणलं काहीतरी झालं म्हणलं. मी माझ्या नवऱ्याचं केलं. मी हुशमध्येच राहिले नाही ते तुझी वेळभर. काहीच मला कळालंच नाही काय झालं, कशी त्याची माती कशी केली काय केलं असं मला काहीच कळालं नाही त्या दिवशी. आठवत नाही. मग एवढं म्हणायचंय मला का केलं. पोलीस यंत्रणा काय करते आपली, न्याय देऊ शकत नाही का म्हणून पोलीस यंत्रणा. मग पुढे काय झालं, काय म्हणजे काही इन्क्वायरी नाही काय इन्क्वायरी हे केला फाडला तिरांनी केला त्यांच्या नावानेच सगळं केलं. मग डायरेक्ट सानप सर म्हणून होते, सानप सर होते ते भाऊला डायरेक्ट काय म्हणले आता तू समजून घे म्हणले, LCB दाखल कर म्हणले गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात वर्ग कर म्हणले. मग गुन्हा वर्ग केला. अशोक मुंडे त्याची भाऊ सरळी बंद केली परळी बंद केली तरी आपल्याला हे केलं नाही तपासात. आणि ह्यांना 28 तारखेला 28 डिसेंबर 2023 अर्ज झाले आणि 31 डिसेंबरला म्हणले LCB लागणार होता. म्हणलं का म्हणले दबाव यायलाय राजकारणापोटी. दबाव म्हणजे काही सांगितलं त्यांना PI सांगितलं. कोण म्हणलं तसं PI सांगितलं. आता आहे कधी इथंच नाही 21/10/23 त्याच्यानंतर ते आपण LCBला गुन्हा करा म्हणून त्यांना अर्ज केलेला आहे. त्यांनी लिखी दिलं होतं ना साना नाही ते नाही. म्हणून तुम्हाला कोणीच लोकली मदत नाही केली. कोणीच नाही मदत केली. मी साहेबाकडे 5-6 वेळेस गेलो. मुंडे साहेबाकडे माझे वडील स्वतः खुद गेले. मुंडे साहेबाकडे धनंजय मुंडे साहेबांकडे गेलते. अच्छा गेले होते. असं गेला नव्हता आम्ही असं नाही. आमच्या पद्धतीने आम्ही मंत्र्यांकडे गेलो. आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता. मग त्यांनी पण फोन केले होते. मग ते पुढं काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला. आमच्या पद्धतीने ताईकडे गेला, भाऊकडे गेला, दोघांकडे गेला. तर आपले ते पोलीस स्टेशनने काय केलं. पोलीस स्टेशनला काहीच केलं नाही. ते जे तपासात होते त्याची प्रमोशन झालं. प्रमोशन झालं का पोलीस API सप्का API धैफळ कुठं इथं आपल्या तपासात होते. ज्यांनी मदत नाही केली पण होते. ह्याला दिला ज्यांनी ह्याला मदत नाही केली त्याला प्रमोशन मिळालं. हा त्यांना मदत प्रमोशन मिळालं. PI झाला तुझं ते महाजन म्हणायचे पण इथं होते त्यावेळेस. API सप्का कोण माझं